मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, उद्या एक भव्यदिव्य असं मैदान आहे, ज्या मैदानाची संपूर्ण बैलगाडी शौकीन चालक मालक यांना आतुरता आहे. असं एक भव्यदिव्य असं मैदान आहे मौजे वडगाव हवेली या ठिकाणी. मित्रांनो, या मैदानामध्ये आपण पाहतोय की प्रथम पारितोषिक हे 3 लाख रुपये असून या मैदानाचं भव्यदिव्य असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे मैदान मोठं असल्यामुळे ह्या मैदानात तमाम बैलगाडी मालक तसेच चालक ह्या मैदानात सहभाग होतात. तसेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप पैरे कोणकोणते नंदी या मैदानात पळणार आहेत आणि त्यांचे टॉप पैरे व 100% फिक्स असणारे पैरे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत एकदम आरामरित्या पोहोचतील. मित्रांनो, सर्वात पहिला पैरा म्हणजे ज्या जोडनं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं असा पैरा. आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक मी अपडेट देऊ इच्छितो. मथुरच्या बद्दलचे अपडेट आहे. ह्या मैदानामध्ये आपल्याला मथुर दिसणार नाही, कारण चालू सीझनला मथुर जो आहे तो बिनजोड गाजवत आहे. बिनजोडचा बेताज बादशाह आहे म्हणून तो बिनजोडला चालू सीझनला पळत आहे. आणि बिनजोड झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मथुर हा 3 फेऱ्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आता चालू सीझनला तर मथुर बिनजोडला पळत आहे, परंतु थोड्या दिवसानंतर 100% मथुर 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, विषय असा आहे की आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की जे मी नंदी सांगणार आहे, जे तुम्हाला पैरे सांगणार आहे, ते सर्व पैरे खात्रीशीर आणि विचार करून सांगितलेले पैरे आहेत. आणि मित्रांनो, भव्यदिव्य असं मैदान आहे. त्यातला पैरा क्रमांक पहिला. मित्रांनो, राजधानी एक्सप्रेस, सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा ह्या भव्यदिव्य अशा उद्याच्या मैदानामध्ये बलमाचा पैरा असणार आहे लक्ष्मणराव. मित्रांनो, सातारा तालुक्याची, सातारा जिल्ह्याची ही 2 बैल तमाम बैलगाडी मालकांच्या शौकीनांच्या वरती अधिराज्य गाजवणारा हा जोड लक्ष्मणराव आणि बलमा. साताऱ्याचं नाव, खटाव तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणारी ही 2 बैल उद्या एकत्र येणार आहेत. आणि मित्रांनो, हा जोड आपल्याला उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे जिल्ह्याची आन बान शान, पुणे जिल्ह्याचीच ही 2 बैल आपल्याला उद्या एकत्र येताना दिसणार आहेत. तर ती बैल कोणती? तर मित्रांनो, कॉकटेल आणि पिस्टन. 22-11 पिस्टन आणि कॉकटेल हे आपल्याला उद्या पळताना दिसणार आहेत. आणि मित्रांनो, ह्या गाडीचा ड्रायव्हर असणार आहे सनी ड्रायव्हर होरेकर. आपण पाहतोय की सनी ड्रायव्हर चालू सीझनला खराब फॉर्ममधून चालत आहे, परंतु मित्रांनो, सनी ड्रायव्हर एक उत्तम ड्रायव्हर आहे. आणि उद्या आपल्याला तो कॉकटेल आणि पिस्टनची गाडी हाणताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, रेठरे धरणाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणारा महिब्या बैल. मित्रांनो, महिब्याचा पैरा उद्याच्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये महिब्याचा पैरा असणार आहे फलटणकरांचा सर्जा. मित्रांनो, सर्जा आणि महिब्या ह्या आधी 1-2 मैदानात एकत्र आलेले आहेत आणि धुमाकूळ देखील 100% घातलेला आहे. तर मित्रांनो, महिब्या आणि सर्जा उद्या एकत्र येणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यांचा पैरा हा 100% फिक्स झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण एक असा पैरा पाहणार आहोत जो की कंटिन्यू एकत्र येत असतो आणि गुलालात देखील राहत असतो. मित्रांनो, कबाली 4x4 आणि हरण्या 301. चालू सीझनला आपण पाहतोय की हा जोड बऱ्याच मैदान झाली एकत्र आलेला नाही, परंतु उद्याच्या मैदानामध्ये हाच पुन्हा एकदा जोड आपल्याला एकत्र येताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, गजा 4x4चा पैरा असणार आहे शेवाळ्याबांचा पाखऱ्या. मित्रांनो, पाखऱ्या आणि गजा उद्या आपल्याला या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, हा जोड आपण सांगितल्याप्रमाणे हा जोड एकत्र येणार आहे गजा आणि पाखऱ्या.
तर मित्रांनो पाखरे आपण पाहतोय की चालू सीझनला चांगल्या फॉर्ममधून जात आहे. तसंच गजा आपल्याला 3 फेऱ्याच्या म्हणजेच इकडे सातारा भागामध्ये आपल्याला फारशा मैदानात आत्ता चालू सीझनला दिसत नाही, परंतु उद्याच्या मोठं मैदान असल्यामुळं आपल्याला गजा हा पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी, दशम हिंद केसरी बक्कासूर कोणासोबत पळणार? तर मित्रांनो मगाशी मी सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे बक्कासूर हा घोटकरांचा छोटा सर्जासोबत पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.